नाशिकच्या सुरगाण्यामध्ये धान घोटाळा झाल्याचं उघडकीला आलंय। आदिवासी बांधवांकडून खरेदी केलेला उच्च प्रतीचा तांदूळ खुल्या बाजारात विकण्याचा प्रकार समोर आलाय। गेल्या काही आर्थिक वर्षांमध्ये आधारभूत किंमत खरेदी योजनेअंतर्गत रेणुका राईस मिल सोबत करण्यात आलेल्या कराराचं उल्लंघन करत हा तांदूळ थेट गुजरातमध्ये विकण्याचा प्रकार स्थानिकांनी समोर आणला। हे धान गुजरातमध्ये नेलं जात होतं। नाशिक महानगरपालिकेनं शहरातील अनधिकृत मांस विक्रेत्यांची शोध मोहीम सुरू केली आहे। पशुसंवर्धन विभागाच्या वतीनं अनधिकृत मांस आणि त्याचबरोबर मासळी विक्रेत्यांचा शोध घेतला जातोय। त्यामुळे परवाना नसणाऱ्या विक्रेत्यांवर दंडात्मक कारवाई केली जाणार आहे। नाशिक महापालिकेनं कुंभमेळ्यासाठी 15,000 कोटींचा आराखडा सादर केलाय, तर इतर विभागांनी 9,000 कोटींचा आराखडा सादर केलाय। त्यामुळे एकूण 24,000 कोटींची मागणी शासनाकडे करण्यात आली आहे। तर या कामांच्या दर्जामध्ये कोणत्याही प्रकारे गडबड न होण्यासाठी शासनाकडून प्रयत्न केले जात आहेत। नाशिकमधील हिरावाडी परिसरामध्ये रस्त्यांवर मोकाट कुत्र्यांचा वावर आहे आणि त्यामुळे नागरिक हैराण झालेत। तसंच हे मोकाट कुत्रे नागरिकांवर भुंकतात, लहान मुलांवर हल्ले करतात आणि त्यामुळे त्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी नागरिक करतायत। नाशिकच्या येवल्यामधील एका महाविद्यालयामध्ये विद्यार्थ्यांनी एक अनोखं यंत्र तयार केलंय। मातोश्री पॉलिटेक्निकच्या मेकॅनिकल विभागामधल्या 4 विद्यार्थ्यांनी सोलर पीक संरक्षक यंत्र तयार केलंय। शेतकऱ्यांच्या मदतीसाठी हे यंत्र त्यांनी साकारलेलं आहे। या यंत्रामुळे शेती पिकांचं पक्षी आणि प्राण्यांपासून संरक्षण करता येणार आहे। नाशिकच्या अंबडमध्ये MIDC मधील कॉपर चोरणाऱ्या टोळीला अटक झाली आहे। या आरोपींकडून 1 रिक्षा आणि 2 लाखांचं कॉपर असा एकूण 4 लाखांचा मुद्देमाल जप्त झालाय। नाशिकमधील सटाणा नगर परिषदेच्या कारभारावर नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे। 60 फुटी रस्त्यावरील गटाराच्या चेंबरवर ठेवलेल्या जाळीमुळे अपघात होण्याची शक्यता आहे। मात्र प्रशासनाचं याकडे दुर्लक्ष आहे आणि त्यामुळे लवकरात लवकर इथली दुरुस्ती करावी अशी मागणी नागरिक करतायत। नाशिक जिल्ह्यातील 13,78,000 शेतकऱ्यांना फार्मर आयडी उपलब्ध होणार आहे। याचं 60% काम पूर्ण झालंय। आयडी बनवण्याची मुदत संपली असली तरी पोर्टलवर अद्यापही नोंदणी सुरू आहे। त्यामुळे शेतकऱ्यांनी लवकरात लवकर नोंदणी करावी आणि आर्थिक नुकसान भरपाईपासून वंचित राहू नये असं आवाहन कृषी विभागानं केलेलं आहे।